जय शिवराय. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड आयोजित इतिहास मंथन 2021. आजचे पुष्प 51 नावे. विषयही तसाच, छत्रपती शिवाजी महाराज संकटातून तरण्यापासून ते राज्य विस्तारापर्यंत. आजचे वक्ते आहेत विनोद अनंत मेस्त्री. यांचं शिक्षण M.Com आणि ते स्वतः NLP प्रॅक्टिशनर आहेत. लाईफ अँड बिझनेस कोर्स सुद्धा आहेत. आय लीड ट्रेनिंग अँड कन्सल्टिंग या कंपनीचे डायरेक्टर आहेत ते. मला शिवाजी व्हायचं आहे, समस्या ते संधी आणि आय लीड मंत्र या पुस्तकांचे ते लेखक आहेत. महाराष्ट्रातील 23 जिल्ह्यांमध्ये तसेच मध्य प्रदेश आणि दिल्लीपर्यंत त्यांनी अजूनपर्यंत 1300हून अधिक व्याख्याने दिली आहेत. जवळजवळ त्यातून 1.5 लाखाहून लोकांनी त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेला आहे. शिवाजी महाराजांची तत्त्वे आणि त्यांचा आजच्या युगाशी संबंध जोडून त्या विषयावर प्रेरणादायी आणि वेगवेगळी व्याख्यानं ते करत असतात. आजपर्यंत मुंबई पोलीस दक्षिण विभाग, मुंबई पोलीस समाजसेवा शाखा, महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, पोलीस हेडक्वार्टर, महाराष्ट्रातील 10 पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये जवळजवळ 15,000हून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांची व्याख्याने ऐकली आहेत. FM अस्मिता वाहिनी आणि बोलमराठी.in याच्यावर त्यांच्या मुलाखती झाल्या. या व्यतिरिक्त अनेक यूट्यूब आणि फेसबुकवर त्यांचे फॉलोअर्स आहेतच. 5 मार्च 2019 रोजी त्यांच्या या कामाची दखल घेऊन गुजरात येथील लेखक आणि वक्ता म्हणून त्यांच्या या उत्तम कामगिरीसाठी त्यांना राष्ट्रपातळी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आणि विशेष सांगायचं म्हणजे भारतातील पहिला व्हॉट्सअप लाईफ स्किल कोर्स लॉन्च करण्याचा मान विनोद मेस्त्री यांना जातो. तर चला त्यांचं स्वागत करूया आणि ऐकूया त्यांच्या आजच्या विषयावरचे व्याख्यान. नमस्कार, जय हिंद मंडळी. सर्वप्रथम या महाराष्ट्राचंच काय तर संपूर्ण भारताचं आराध्य दैवत आणि आपल्या सगळ्यांसाठी त्रिकालबाधित प्रेरणा असलेल्या छत्रपती शिवरायांना माझा मानाचा मुजरा आणि माझा हा व्हिडिओ पाहणाऱ्या आपल्या सगळ्यांनाच माझा जय महाराष्ट्र, जय हिंद. मंडळी, अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या 2 शहरांवर हल्ला केला आणि ही दोन्ही शहरं उद्ध्वस्त झाली. जपान आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचून गेलं. तरी सुद्धा येत्या काही वर्षांमध्ये जपान पुन्हा नव्याने उभं राहिलं आणि आज जपान अग्रगण्य देशांमध्ये गणलं जाते. अशीच काहीशी घटना या मातीमध्ये सुद्धा घडली. 1642ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्वप्नाची सुरुवात केली. पुणे आणि सुपे या 2 छोट्या जहागिरीपासून सुरुवात करून येत्या 23 वर्षात एक छोटेखानी राज्य त्यांनी स्थापन केलं, ज्या राज्यामध्ये 35 किल्ल्यांचा समावेश होता आणि 5 लक्षहून वसुलीचा प्रदेश होता. पण मंडळी, 1665ला झालेल्या पुरंदरच्या युद्धामध्ये आणि त्या मागोमाग झालेल्या तहामध्ये आपल्याला हे राज्य गमवावं लागलं. 35 किल्ल्यांपैकी 23 किल्ले बादशहाला द्यावे लागले. 5 लक्षहून वसुलीचा जो प्रदेश होता त्यातील 4 लक्षहून वसुलीचा प्रदेश बादशहाला द्यावा लागला आणि 1 लक्षहून वसुलीचा प्रदेश फक्त स्वतःकडे ठेवावा लागला, ती सुद्धा बादशहाची कृपा म्हणून. मंडळी, या अपमानकारक तहानंतर लोकांना वाटू लागलं की हे स्वराज्य संपलं. आता छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा नव्याने उभे राहू शकत नाहीत, हे स्वराज्य पुन्हा नव्याने उभं राहू शकत नाही. पण मंडळी, आश्चर्याची गोष्ट म्हणजे येत्या 14 ते 15 वर्षामध्ये हे राज्य उभंच राहिलं नाही तर कैक पटीनं वाढलं. आणि हे कसं शक्य झालं तर ते महाराजांच्या स्ट्रॅटेजीजमुळे. तर यामध्ये महाराजांनी तरण्यापासून विस्तारण्यापर्यंत जे प्लॅनिंग केलं त्या प्लॅनिंगमुळे हे शक्य होऊ शकलेलं आहे. आणि मंडळी, या स्ट्रॅटेजीज हे 3 टप्पे म्हणजे तरण्यापासून विस्तारण्यापर्यंतचे 3 टप्पे मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर मांडणार आहे. आणि नक्कीच या 3 टप्प्यांचा वापर तुम्हाला आताच्या परिस्थितीमध्ये होईल. म्हणजे बघा ना, गेल्या वर्षी हा कोरोना सुरू झाला. 1 वर्षामध्ये या कोरोनाने आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलंय. मानसिकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या आपण सगळेच खचून गेलोय. पण या संकटाला सामोरं जाण्यासाठी या 3 टप्प्यांचा वापर आपण कसा करू शकतो याची सांगड मी या व्हिडिओमध्ये मांडणार आहे, महाराजांचं उदाहरण घेऊन. तर मंडळी, चला तयार होऊया. महाराजांनी या 3 टप्प्यांचा वापर कसा केला. पुरंदरच्या तहात 23 वर्ष अत्यंत कष्टानं उभं केलेलं राज्य आपल्याला गमवावं लागलं होतंच. पण त्या मागोमाग महाराजांनी आग्र्याला जाऊन बादशहाला भेटावं असा हट्ट मिर्झाराजे जयसिंह यांनी सुरू केला. आता आग्र्याला गेलो तर आपल्या जीवाला धोका आहे हे महाराजांना माहीत होतं आणि तसंच झालं. आग्र्याला त्यांना नजरकैदेमध्ये ठेवण्यात आलं आणि तिथे त्यांना ठार करण्याचे मनसुबे बादशाह आखू लागला.
आता तिथून राजअंदाजसारख्या क्रूरकर्म्याच्या हवेलीमध्ये ठेवून महाराजांचा घात करायचा किंवा राजअंदाजसोबत काबूलच्या मोहिमेवर पाठवून तिथे घातपात करायचा असा बादशहाचा मनसुबा होता. पण हा मनसुबा मिर्झा राजे जयसिंह यांचे पुत्र रामसिंह यांच्यामुळे हाणून पाडला गेला. आता औरंगजेब आपल्या जीवावर उठलाय हे महाराजांच्या लक्षात आलं. महाराजांनी औरंगजेबाकडे मला इथून जाण्याची परवानगी द्यावी असा एक विनंतीचा अर्ज पाठवला. औरंगजेबाने तो नाकारला. पण तिथे महाराज थांबले नाहीत. त्यांनी औरंगजेबाचा वजीर जाफर खान याला नजराने देऊन आपल्या बाजूने वळवलं आणि त्याच्यामार्फत एक अर्ज बादशहाकडे पाठवला. बादशहाने हा अर्ज सुद्धा फेटाळून लावला. पण त्याही पुढे जाऊन महाराजांनी मिर्झा राजे जयसिंह यांच्याकडून 67,000चं कर्ज उपलब्ध करून घेतलं आणि या कर्जातून बादशहाच्या दरबारातील जितके कोणी खास लोक असतील त्यांना नजराने देण्याचा सपाटा लावला. आता बादशहाच्या दरबारात काही लोक महाराजांची भाषा बोलायला लागले. पण महाराज तिथेही न थांबता त्यांनी आमीन खान, जो बादशहाचा मिरबक्ष होता, बादशहाचा खास माणूस होता आणि ज्याचं बादशहाच्या दरबारामध्ये वजन होतं, त्या आमीन खानला नजराने देऊन त्याला आपल्या बाजूने वळवून त्याच्यामार्फत एक अर्ज बादशहाकडे पाठवला. आता हे सगळं पाहून बादशाह संतापला और सिवा को कोई नहीं मिलेगा असा त्याने आदेश सोडला आणि महाराजांच्या निवासस्थानाभोवती सिद्दी फौलाद खानचा 1,000चा पहारा बसवला. आता इथेही थांबणार ते महाराज नव्हते. त्यांनी सिद्दी फौलाद खान मार्फत एक अर्ज बादशहाकडे पाठवला की माझ्या माणसांना इथून परतण्याचे परवाने द्यावेत, म्हणजेच परतीचे परवाने द्यावेत. आता बादशहाला सुद्धा महाराजांची माणसं त्यांच्यासोबत नको होती, म्हणून त्याने हा अर्ज मान्य केला. आणि मग त्याच वेळी महाराजांनी आपल्या माणसांसोबत स्वतःचा आणि शंभूराजेंचा बनावट परवाना बनवून घेतला. आता त्यानंतर महाराज पेठाऱ्यातून निसटले की आणखी कसे गेले हा वादातीत प्रश्न आहे. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शत्रूच्या राज्यात अडकलेले असताना सुद्धा जिद्द राखून महाराज तिथून निसटले आणि 2223 किलोमीटरचा प्रवास, रोज 60 ते 70 किलोमीटरची घोडदौड करत महाराज पुन्हा स्वराज्यामध्ये दाखल झाले. स्वराज्यात आल्यावर पहिलं काम महाराजांनी काय केलं असेल तर त्यांनी हे स्वीकारलं असेल की ही आपत्ती ओढावलेली आहे. आपल्या हातून काही राज्य गमावलं गेलं आहे आणि जे गमावलं आहे त्यावर रडत बसण्यात काहीच अर्थ नाही आहे. जे उरलं आहे त्याकडे मला लक्ष दिलं पाहिजे. जे उरलं आहे ते राज्य कसं टिकवायचं, जे लोक माझ्याकडे उरलेत त्यांचा आत्मविश्वास पुन्हा नव्याने जागृत कसा करायचा, त्यांना आपल्याकडे कसं टिकवायचं, जे आपल्या हातात आहे ते कसं टिकवायचं त्यावर त्यांनी भर दिला असणार आहे. म्हणजे काही दिवस आपल्याला काटकसरीमध्ये काढावे लागतील. आपल्याला आर्थिक नियोजन व्यवस्थित करावं लागेल. जे आहे ते प्रांत, ते लोक आपल्याला जगवावे लागतील. यावर महाराजांनी लक्ष दिलेलं आहे. तरण्यापासून विस्तारण्यापर्यंतच्या प्लॅनिंगचा हा पहिला टप्पा येतो. याला म्हणतात सर्वाईव्ह, म्हणजे जगण्याचं प्लॅनिंग. म्हणजे आता या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा जे संकट आपल्यावर ओढावलेलं आहे यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण गमावून बसलो आहे. काही जण आपल्या नोकरी गमावून बसले असतील, काही जण आपला बिझनेस गमावून बसले असतील, काही जण आर्थिकदृष्ट्या हतबल झाले असतील, काही जणांनी आपली माणसं गमावली असतील. पण जे गमावलं आहे त्याच्यावर शोक न करता, त्याच्यावर दुःख न करता, आपल्याकडे काय उरलं आहे त्याला मला कसं जगवता येईल, या आपत्तीमधून मला स्वतःला जिवंत कसं बाहेर पडता येईल, सर सलामत तो पगडी पचा. जसं मी म्हणालो की जर आपण जगलो तर आपण वाढू शकतो, विस्तारू शकतो. त्यामुळे सगळ्यात पहिलं प्लॅनिंग तर मला जगण्याचं करायचं आहे. मग आर्थिक बाबींमध्ये मी कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या मला गरजेच्या नाही आहेत आणि त्यावर खर्च करतो आहे, तर त्या गोष्टी मी माझ्या आयुष्यातून सध्या काढून टाकेन. हा पुन्हा जाऊन मला त्या मिळवता येतील, पण ज्या अत्यंत गरजेच्या गोष्टी नाही आहेत त्यांना आयुष्यातून काढून टाका. त्यांच्यावर खर्च करणं थांबवा. त्यांच्यावर तुमचा वेळ, एनर्जी आणि पैसा खर्च करणं थांबवा. ते पैसे कसे वाचवता येतील आणि मला या आपत्तीमध्ये कसं सर्वाईव्ह करता येईल याचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. हा सगळ्यात पहिला टप्पा येतो मंडळी, तो म्हणजे सर्वाईव्ह. मंडळी, महाराजांनी या टप्प्यावर उत्कृष्ट काम केलं. म्हणजे आग्र्यातून जिवंत सही सलामत स्वराज्यामध्ये दाखल होणं आणि त्यानंतर आपल्याकडे जे उरलं आहे त्याला कसं टिकवता येईल, त्याला कसं जगवता येईल याचं उत्तम प्लॅनिंग महाराजांनी त्यावेळेला केलेलं आहे. जे आपल्याला या आपत्तीमध्ये आणि यानंतर येणाऱ्या अनेक आपत्तींमध्ये करावं लागेल ते म्हणजे जगण्याचं प्लॅनिंग. मंडळी, यानंतर जर तुम्ही लक्ष टाकलं असेल तर 1666 ते 1670 हा खूप शांततामय कालावधी वाटतो. म्हणजे या कालावधीमध्ये काही मोठ्या मोहिमा नाही आहेत, काही मोठ्या स्वाऱ्या नाही आहेत. लोकांना असं वाटतं की आता छत्रपती शिवाजी महाराज संपले, म्हणजे आता शिवाजी महाराज पुन्हा नव्याने उभे राहणार नाहीत, हे स्वराज्य पुन्हा नव्याने उभं राहणार नाही. या 5 वर्षामध्ये प्रचंड शांतता आणि मग 1671 पासून नव्या मोहिमा सुरू होतात आणि 1671 ते 1680 म्हणजेच महाराजांचं दुर्दैवी निधन होईपर्यंत हे राज्य कैक पटीनं वाढलं.
हे कसं शक्य झालं? म्हणजे ह्या 5 वर्षामध्ये महाराज अत्यंत शांत आहेत आणि त्यानंतर महाराज जेव्हा स्वाऱ्या सुरू करतात तेव्हा ते कुठेच थांबत नाहीत. अत्यंत स्पीडने, अत्यंत वेगवान, अत्यंत जलद गतीने ते प्रगती साधत जातात. म्हणजे या 5 वर्षामध्ये महाराज जे शांत दिसत होते ते खऱ्या अर्थाने शांत नव्हते. या 5 वर्षामध्ये महाराजांनी दुसऱ्या टप्प्यावर काम केलं आहे आणि हा दुसरा टप्पा म्हणजे रिवाईव्ह म्हणजे ताकद वाढवण्याचं प्लॅनिंग. या 5 वर्षांमध्ये म्हणजेच या रिवायवल फेजमध्ये महाराजांनी काय केलं असेल तर 2 गोष्टींवर काम केलं असेल. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आव्हानांचं प्लॅनिंग. म्हणजे या घटनेमुळे माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या या स्वराज्याच्या आयुष्यामध्ये कोणती आव्हानं निर्माण झालेत त्यांची यादी त्यांनी निर्माण केली असेल आणि मग या आव्हानांवर काम करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत त्या उपाययोजनांचं प्लॅनिंग त्यांनी केलं असेल. म्हणजे वपू काळेंचं एक सुंदर वाक्य आहे की या जगामध्ये कोणतीही समस्या ही कायमस्वरूपी नसते. काही समस्या सोडवायला वेळ लागतो, काही समस्या सोडवायला पैसा लागतो, काही समस्या सोडवायला माणसं लागतात. या 3 गोष्टींपलीकडची समस्या या दुनियेमध्ये उपलब्ध नाही. मग मंडळी, यालाच आव्हानांच्या प्लॅनिंगमध्ये टाकायचं झालं तर माझ्या आयुष्यामध्ये आलेली ही आव्हानं, म्हणजे या स्वराज्यामध्ये आलेली ही आव्हानं, तर ही आव्हानं सोडवायला मला किती वेळ लागेल, किती पैसा लागेल आणि कोणती माणसं मला मदत करतील याचं प्लॅनिंग या रिवायवल फेजमध्ये केलं जातं. आणि महाराजांनी निश्चितच असं प्लॅनिंग केलं असणार आहे. त्याचमुळे ते त्यांची ताकद वाढवू शकलेत. म्हणजे या आव्हानांवर आपण मात करायची आणि मग त्यानंतर मला पुढे जाण्यासाठी काय साधनसामग्री गोळा करावी लागणार आहे, जी गमावले त्यातून मला कोणती साधनसामग्री मला हवी आहे, किती माणसं मला स्वराज्यामध्ये सामील करायची आहेत, किती नवीन लोक मला स्वराज्यामध्ये सामील करायचे आहेत, याचं दुसरं प्लॅनिंग महाराजांनी केलं असणार आहे. म्हणजे एकीकडे आव्हानांचं प्लॅनिंग, आव्हानांची यादी, मग त्याच्यावर काम करण्यासाठी मला किती वेळ लागेल, किती पैसा लागेल, कोणती माणसं लागतील याची यादी, याचं प्लॅनिंग करून त्यावर काम करत जाणं आणि एक एक आव्हान कमी करत जाणं, एकेका आव्हानावर मात करत जाणं, हे काम या रिवायवल फेजमध्ये झालं आहे. आणि त्यानंतर मला पुढे जाण्यासाठी मला जे स्वप्न पाहिलं आहे स्वराज्याचं ते पूर्ण करण्यासाठी कोणत्या साधनसामग्रीची गरज आहे, कोणत्या शस्त्रसाठ्याची गरज आहे, किती माणसांची गरज आहे, किती सैन्य वाढवण्याची गरज आहे, यावर महाराजांनी काम केलेलं आहे. म्हणजेच मंडळी, या फेजमध्ये महाराजांनी आपली ताकद वाढवण्यावर भर दिला आणि एकदा काही ताकद वाढली तर महाराज भरारी घेण्यासाठी, उत्कर्ष साधण्यासाठी तयार असणार होते. मंडळी, यातून आपण काय शिकायचं आहे, आपण काय करायचं आहे, तर या कोरोनामध्ये माझ्यावर संकट ओढावलं आहे आणि मी खूप प्रॉब्लेममध्ये आलो आहे, नुसता असा विचार न करता नेमकं तुमच्या आयुष्यामध्ये काय आव्हानं निर्माण झालेत, काय समस्या निर्माण झाल्यात त्याची यादी काढा आणि मग त्या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल, किती पैसा लागेल, कोण माणसं तुम्हाला यासाठी मदत करतील आणि त्याबरोबर एक 4था कॉलम ॲड करा, मला कोणती कौशल्य स्वतःमध्ये विकसित करावी लागतील ज्यांनी मी या आव्हानांवर मात करू शकतो. एक हे प्लॅनिंग आणि त्याचबरोबर मी जी स्वप्न पाहिलेत, मंडळी स्वप्न पहा, स्वप्नांमध्ये प्रचंड ताकद आहे आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी मला कोणती साधन सामग्री गोळा करण्याची गरज आहे, मला किती पैसा कमवण्याची गरज आहे आणि त्याचबरोबर मला किती माणसं नव्याने जोडण्याची गरज आहे, याचं प्लॅनिंग करा. याला म्हणतात रिवाईव्ह करणं, आपली ताकद वाढवणं. हे ताकद वाढवण्याचं प्लॅनिंग जर आपण करू शकलात तर तरण्यापासून विस्तारण्यापर्यंतच्या दुसऱ्या टप्प्यावर आपण काम केलेलं असेल, ज्याला आपण म्हणतो रिवाईव्ह, म्हणजेच ताकद वाढवण्याचं प्लॅनिंग. मंडळी, आपण पाहिलं की महाराजांनी सर्वाईव्ह या फेजवर किती मस्त काम केलं. म्हणजे आग्र्यातून सुखरूप निसटून स्वराज्यामध्ये येणं आणि जे उरलंय त्याला जगवणं, त्याला टिकवणं, यावर त्यांनी खूप चांगलं काम केलं. त्यानंतर रिवायवल फेजवर त्यांनी खूप चांगलं काम केलं, ज्यामध्ये आव्हानांचं प्लॅनिंग करणं आणि त्या आव्हानांवर मात करत जाणं, आपल्या स्वप्नांना प्राप्त करण्यासाठी आवश्यक साधनसामग्री, शस्त्रसाठा, माणसं जोडणं, यावर त्यांनी काम केलं. आणि एकदा ती ताकद वाढली त्यानंतर महाराज कुठेच थांबलेले दिसत नाहीत. 1671 ते 1680 या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये हे स्वराज्य कैक पटीनं वाढलेलं आहे. म्हणजे जेवढं राज्य उरलं होतं त्याच्या 1000पट मोठं राज्य महाराजांनी या 10 वर्षामध्ये उभं केलेलं आहे. एक उदाहरण घेऊया मंडळी. पुरंदरच्या तहाच्या वेळेला आपल्याकडे 35 किल्ले होते. त्या 35 मधले 23 किल्ले आपण बादशहाला दिले, त्यातले 12च किल्ले आपल्याकडे उरले होते. आणि 1680ला स्वराज्यामध्ये 360 किल्ले होते. म्हणजे 15 वर्षाच्या कालावधीमध्ये 348 किल्ले स्वराज्यामध्ये जोडणं, ते बांधले गेले असतील, त्यांची पुनर्बांधणी केली गेली असतील किंवा जिंकले गेले असतील. 348 किल्ले एवढ्या कमी कालावधीमध्ये जिंकत जाणं मंडळी, हा त्यावेळेचा एक रेकॉर्ड होता.
म्हणजे तुम्ही 23 वर्षाचा कालावधी बघा आधीचा, म्हणजे 1642 पासून 1665 पर्यंत 35 किल्ले स्वराज्यामध्ये होते 23 वर्षाच्या कालावधीमध्ये, आणि 15 वर्षाच्या कालावधीमध्ये 348 किल्ले स्वराज्यात येणं. एक कल्पना करा मंडळी, या 10 वर्षात स्वराज्य किती झपाट्याने वाढलंय. म्हणजेच या 10 वर्षामध्ये महाराजांनी कशावर काम केलं तर तिसऱ्या पायरीवर, तिसऱ्या टप्प्यावर, ज्याला म्हणतात थ्राईव्ह म्हणजे उत्कर्ष साधणं, विस्तारलं जाणं, विस्तारण्याचं प्लॅनिंग करणं. आणि हे महाराजांनी जबरदस्त केलं. त्याचं प्लॅनिंग आणि त्याची अंमलबजावणी या 10 वर्षामध्ये करून त्यांनी स्वराज्य कैक पटीनं वाढवलं. तर मित्रांनो, आपण यातून काय शिकतोय तर आपण सर्व्हायव्हलचं प्लॅनिंग केलं, म्हणजे या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये, या आपत्तीमध्ये आपण जगलो, आपल्याकडे जे आहे ते टिकवलं. त्यानंतर आपण रिव्हाइव्ह केलं, म्हणजे आपली ताकद वाढवण्यावर भर दिला, आव्हानांवर मात करत गेलो. आपल्याला जे हवं आहे त्या साधनसामग्री आपण हळूहळू गोळा करत गेलो. आणि एकदा का ती ताकद वाढली तर आपल्याला काय करायचं आहे मंडळी, जे शिवाजी महाराजांनी व्यंकोजी राजेंना लिहिलेल्या पत्रामध्ये सांगितलं होतं, पराक्रमाचे तमासे दाखवा. जेव्हा तुमची ताकद वाढलेली आहे, तुम्ही सर्वतोपरी तयार आहात ना, तर तुम्ही कुठेच थांबू नका. तुम्ही उत्कर्ष साधायला सुरुवात करा, तुम्ही पराक्रम गाजवायला सुरुवात करा, एका मागोमाग एक विजय मिळवत जा. आणि तुमचं राज्य, तुमचं हे आयुष्याचं जे राज्य आहे, तुमच्या आयुष्यातलं जे स्वराज्य आहे, ते स्वराज्य दिमाखामध्ये पुन्हा उभं करा. अगदी ते इतकं मोठं उभं करा की लोक उंच मानेनं बघत राहतील आणि त्यांचे डोळे दिपून जातील. असं तुमचं राज्य, तुमचं आयुष्य, तुमचं स्वराज्य पुन्हा नव्याने उभं करा. महाराजांनी या 3 टप्प्यांवर उत्कृष्ट काम केलेलं आहे. जपानने सुद्धा या 3 टप्प्यांवर उत्कृष्ट काम केलेलं आहे आणि जपान आज अग्रगण्य देशांच्या यादीमध्ये गणला जातोय. मंडळी, आपल्याला सुद्धा या होप्स आहेत. आपण खरंच खूप भाग्यवान आहोत की आपण अशा मातीमध्ये जन्म घेतला आहे. त्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे, छत्रपती शंभूराजेंचा वारसा लाभलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेला आहे. या मातीमध्ये जन्म घेणं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठीच खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. तर या मातीतूनच प्रेरणा घेऊन, या इतिहासातूनच प्रेरणा घेऊन, महाराजांकडून त्यांच्या असंख्य पराक्रमांतून, त्यांच्या असंख्य नियोजनांतून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा आपलं आयुष्य पुन्हा नव्याने उभं करू शकतो, याची मला खात्री आहे मंडळी. आणि आपण ते सगळे करणार. मित्रांनो, विश्वास बाळगा. होल इन द इकॉनॉमी कॅन बी अन एंटरन्स टू द अनदर न्यू वर्ल्ड. म्हणजे एखाद्या इकॉनॉमीमध्ये, अर्थव्यवस्थेमध्ये झालेला बोगदा हा कदाचित नवीन मोठ्या जगाचं प्रवेशद्वार असू शकतं. तसंच या आपत्तीमुळे आपल्या आयुष्यामध्ये जो काही खड्डा निर्माण झालेला आहे, तो खड्डा कदाचित एखाद्या नवीन जगाची सुरुवात असू शकते. आणि या कोरोनाच्या पलीकडे एक नवीन जग आपल्या सगळ्यांची वाट बघते, नवीन संधी आपल्या सगळ्यांची वाट बघते. त्यासाठी आपल्याला गरज आहे ती बदल स्वीकारण्याची. आपलं आयुष्य बदललं हे स्वीकारा आणि उपाययोजना करायला सुरुवात करा, तर तुम्ही नक्कीच पुढे जाऊ शकता. मंडळी, या बदलावरच माझी एक कविता आहे. जाता जाता ही कविता मी तुमच्यासमोर मांडतोय. कोण्या एका अनोळखी बेटावर जेव्हा फसलो मी, कोण्या एका अनोळखी बेटावर जेव्हा फसलो मी, सुटल्या किनाऱ्याचा विचार येता मनोमन हसलो मी. आठवणीही तयार नव्हत्या जुन्या ठिकाणी परत फिरण्या, आठवणीही तयार नव्हत्या जुन्या ठिकाणी परत फिरण्या. इतके विटले होते मन स्थिरतेच्या रटाळ जिन्या. सगळे मिळाले याचे समाधान भयंकर असते कळले मला, सगळे मिळाले याचे समाधान भयंकर असते कळले मला. आभार मानले देवाचे त्याने नवा किनारा दिला. पुन्हा नव्याने सुरुवात वा रोम रोम थरारले, पुन्हा नव्याने सुरुवात वा रोम रोम थरारले. नवनिर्मितीच्या विचारापुढे स्थिरतेचे विचार हरले. कमावलेले सगळे सुटले जरी जुन्या किनाऱ्यावर, कमावलेले सगळे सुटले जरी जुन्या किनाऱ्यावर. एकच गोष्ट सोबत होती हिम्मत मोठी आभाळभर. याच हिमतीच्या बळावर पुन्हा नवं जग थाटायचं, याच हिमतीच्या बळावर पुन्हा नवं जग थाटायचं. जितक्या वेळा पाडेल ना नियती दुप्पट आवेशानं उठायचं. लढण्याचा इतिहास आमचा हरणं माझ्या रक्तात नाही, लढण्याचा इतिहास आमचा हरणं माझ्या रक्तात नाही. जोवर मैदानात उभा मी जिंकणं नियतीला शक्य नाही. तयार आहे नवी स्वप्ने नव्या जोमाने पूर्ण कराया, तयार आहे नवी स्वप्ने नव्या जोमाने पूर्ण कराया. संकटांनो असेल हिम्मत तर या तुमचं स्वागत तुम्ही या.
तर मंडळी, मला खात्री आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि खूप मोठं व्याख्यान करण्यापेक्षा खूप कमी शब्दांमध्ये योग्य गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवणं यावर माझा विश्वास आहे आणि मला खात्री आहे ते काम मी आज केलेलं आहे. तर मंडळी, या कोरोनाच्या संकटामध्ये आणि यापुढे येणाऱ्या अनेक संकटांमध्ये तुम्ही या 3 टप्प्यांवर जरूर काम कराल आणि तुमच्या आयुष्यामध्ये जबरदस्त कमबॅक कराल याची मला खात्री आहे. श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड या टीमचे मी खूपच आभार मानतो आहे की त्यांनी मला संधी दिली काही नवीन लोकांना माझ्या आयुष्यामध्ये जोडण्याची. आणि तुमच्या सगळ्यांचे सुद्धा आभार की तुम्ही हा व्हिडिओ पाहण्यासाठी इथे लाईव्ह आलात. खरोखरच तुमच्या सगळ्यांचे आभार. सगळेजण घरी राहा, सुरक्षित राहा, सर्वायवल, रिवायवल आणि थ्राईव्ह या नियोजनावर काम करा आणि तुमच्या आयुष्यामध्ये पुन्हा नव्याने भरारी घ्या. पुन्हा भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ध्येयवादी राहा, आशावादी राहा, स्वस्थ राहा, आनंदी राहा, मस्त राहा, हसत राहा. जय हिंद. जय शिवराय. आत्ताच आपण श्री विनोद मिस्त्री यांच्याकडून इतिहास मंथन 2021 यातलं पहिलं पुष्प तसंच इतिहास मंथन या शृंखलेतलं एक्का वणावं पुष्प पाहिलं. विषय होता छत्रपती शिवाजी महाराज व संकटातून तरण्यापासून विस्तारण्यापर्यंतचं प्लॅनिंग. आजच्या या घडीला हा एक अतिशय समर्पक असा विषय होता. कोविड-19 संपूर्ण विश्व व्यापून टाकलेलं आहे. प्रत्येक जण अडचणीतनं जात आहे आणि छत्रपतींनी त्यांच्या 35-36 वर्षातल्या कारकिर्दीतलं प्रत्येक संकटाला सामोरं जाऊन त्या संकटावर मात करून किंवा ती संकटाला पायरी समजून पुढचं पल्ला कसा गाठलेला आहे आणि स्वराज्याचा कसा विस्तार केला आहे त्याचं विस्तृत असं विश्लेषण श्री विनोद मिस्त्री यांनी आपल्या पुढे मांडलं. मी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड यांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. तसंच ही शृंखला इतिहास मंथन 2021 ही अशीच पुढे सुरू राहणार आहे. गत वर्षीप्रमाणे ही दर दिवशी नसणार, तर ही दर रविवारी संध्याकाळी 6:30 श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड यांच्या फेसबुक पेजवर लाईव्ह असणार आहे. याचंच पुढचं पुष्प श्री रणजित हिरलेकर मराठी शिवभूषण हा विषय घेऊन आपल्यासमोर येत आहेत. श्री रणजित हिरलेकरांनी मराठी शिवभूषणावरती एक पुस्तक लिहिलेलं आहे, हे आपण सर्व जाणताच. तर तोच विषय घेऊन पुढच्या रविवारी संध्याकाळी 6:30 समितीच्या फेसबुक पेजवर आपण पुन्हा एकदा भेटूयात. तोपर्यंत जय शिवराय.